प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराने पुन्हा एकदा आजच्या शब्दा दिवशी प्रभूने आपल्याला एकत्र केलं म्हणून त्याची स्तुती, त्याची आराधना करूया. त्यावेळेस आपण निर्गमनाचा 35वा अध्याय काय वचन पाहूया. निर्गमनाचा अध्याय जुना करार 30 पासून वचन वाचूया. मोशे इस्रायल लोकास म्हणाला, पहा, यहूदा वंशातील उरीचा पुत्र व हरूचा नातू बसालेल यास परमेश्वराचे नाव घेऊन बोलविले आहे, आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान व सर्व तऱ्हेचे कसब ही दिली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणत आहे? परमेश्वरासाठी यहूदा वंशातील इस्रायल जातीचा एकाला बोलून परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे, आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून काय केलेलं आहे? देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून. बघा प्रियानो, ज्यावेळेस देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण करतो परमेश्वर, त्यावेळेस परमेश्वर काय काय देतो? त्याला अक्कल. काय देतो? पहिला अक्कल देतो. परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वरामध्ये जगण्यासाठी, प्रभूमध्ये येण्यासाठी, प्रभूमध्ये कसं राहायला पाहिजे, प्रभूचा अनुग्रह, प्रभूच्या आत्म्यामध्ये काय काय प्रकार आहेत पहा प्रियानो. अक्कल, बुद्धी, ज्ञान हे काय काय व सर्व तऱ्हेचे काय आहे कसब. पहा परमेश्वराची काय इच्छा आहे. प्रभू म्हणाला, कोणी ज्ञानाने उन्या असेल त्यांनी काय करावं? माझ्याजवळ मागावं. जगाचं ज्ञान नाही, दुनियाचं ज्ञान आहे, जगाचं सायन्स नाही, तर आपल्याला परमेश्वराचं जे पवित्र आत्म्यामध्ये एक रहस्य आहे, पवित्र आत्म्यामध्ये हे जे गुण आहेत, आणि ते परमेश्वर यहोवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहेत प्रियानो. ते सर्व गुण आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. हिंदीत वाचा थोडं. और उसने उसको परमेश्वर के आत्मा से ऐसा परिपूर्ण किया कि सब प्रकार की बनावट के लिए उसको ऐसी बुद्धि, सब प्रकार के बनावट के लिए ऐसी बुद्धि समझ और ज्ञान मिला है. और ज्ञान मिला है. प्रेज द लॉर्ड. एक समझ, एक बुद्धि और एक ज्ञान मिला है, क्योंकि परमेश्वर के राज्य में हम किस तरह से रहना, किस तरह से चलना, ये हमें पवित्र आत्मा सिखाता है. यीशु मसीह ने कहा, प्रभू येशू ख्रिस्ताने मी सांगितलं की पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तो आत्मा तुम्हाला काय करल? सत्यामध्ये चालवल. पर प्रभू काय म्हणाला की माझा अभिषेक मी तुला करतो, तुम्हाला करतो. तो अभिषेक तुम्हाला चालवल यासाठी की आता तुम्हाला कोणी चालवायची गरज नाही, तोच अभिषेक तुम्हाला सत्यामध्ये चालवल. हालेलुया, स्तुती, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पवित्र आत्मा काय, सत्याचा आत्मा काय आहे, हे आपल्या जीव, आत्मा, शरीर, प्राण मध्ये प्रियानो येणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, वधस्तंभ रक्त सांडला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि येण्याचा वायदा केला. त्या येशूवर प्रियानो आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्या येशूला प्रियानो, येशू प्रभू आहे कबूल केलं पाहिजे. मुखाने कबूल आणि हृदयाने विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वाट पाहिली पाहिजे. आणि येशू म्हणाला की मी जातो आणि माझा कैवारी तुम्हाला पाठवतो, तो तुम्हाला सत्यामध्ये चालवल, तो तुम्हाला आत्म्यामध्ये चालवल. योहन्ना बाप्तिस्मा पाण्याने बाप्तिस्मा करत होता.
पण हे योहानाची साक्ष आहे. योहान म्हणला की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्या मागून येणार आहे त्याच्या वाहनाचे बंध सोडवण्यास देखील मी योग्य नाही. तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने करल. प्रेज द लॉर्ड. ह्या अग्नीच्या बाप्तिस्माची आस आपल्याला पाहिजे. या अग्नीच्या बाप्तिस्माची आपल्याला आशा पाहिजे की प्रभू तू हालेलुया तुझा अग्नीचा बाप्तिस्मा कर. ज्या पेंटिकॉस्टल दिवशी महाडीवर प्रियानो बसले होते 120 लोक, त्यावर एक पवित्र आत्म्याची आग आली. पवित्र आत्म्याचा अनुग्रह आला आणि सर्व लोक अपवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन अन्य भाषाने बोलू लागले. प्रियानो, ज्या ज्या आपल्या भाषा होत्या, मातृभाषा, त्या भाषेमध्ये पवित्र आत्म्याचे परमेश्वराचा महिमा करू लागले. प्रियानो, म्हणून पवित्र आत्मा काय काय देतो आपल्याला. हा वाचा. आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धि, ज्ञान हिंदी और उसने उसको परमेश्वर के आत्मा से ऐसा परिपूर्ण किया कि सब प्रकार की बनावट के लिए उसको ऐसी बुद्धि, समझ और ज्ञान मिला है. हाँ, और क्या मिला है? ज्ञान मिला है. हाँ, थोड़ा कि वह कामगिरी की युक्तियाँ निकालकर सोने, चांदी की पित्तल में और जड़ते के लिए मणि काटने में और लकड़ी पर नक्काशी करने में वरन बुद्धि से सब भांति की निकाली हुई बनावट के काम कर सके. हाँ, बस. पण बघा, कोणतंही काम करण्यासाठी परमेश्वराने काय दिलेलं आहे? ज्ञान, बुद्धी आणि अक्कल दिलेले आहे. म्हणून परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्या जीव, आत्मा, शरीर, प्राण, परिवारामध्ये, मंडळीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू तुझ्या आत्म्याने मला चालव. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा मला अनुग्रह कर. तुझ्या पवित्र आत्म्याचा मला अभिषेक कर. तो सत्यामध्ये चालणार आहे, तो सत्यामध्ये राहणार आहे, तो सत्य बोलणार आहे. प्रियानो, म्हणून प्रियानो वचनामध्ये अनेकदा प्रभू जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने काय करावं? माझ्याजवळ मागावं. जीव, आत्मा, शरीर, प्राण, नस, हड्डीमध्ये प्रियानो त्याच्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह आपल्या जीव, आत्मा, शरीर, प्राण मध्ये काय झाला पाहिजे? आला पाहिजे. म्हणून पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला शोक करू नका. पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. हे प्रभूचं अभिवचन आपल्याला शिकवतं, आपल्याला सांगतं. प्रियानो, प्रभू परमेश्वराने स्वतःच्या आत्म्यातून हा आत्मा दिलेला आहे. प्रियानो, का तर परमेश्वराच्या सत्यामध्ये चालवावं, परमेश्वराच्या अभिषेकतामध्ये चालवावं, परमेश्वराच्या पवित्रतेमध्ये चालवावं, परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये चालवावं. ही परमेश्वराची काय इच्छा, ही परमेश्वराचा काय उद्देश. म्हणून एदेन बागेमध्ये परमेश्वराने आदामाला काय केला? स्वतःचा श्वास दिला. तो जीवधारी झाला. स्वतःचा आत्मा त्यामध्ये झाला. तो मातीपासून परमेश्वराने तयार केला, पण जीव, आत्मा, शरीर, प्राण त्याच्यामध्ये प्रियानो दिला. तेव्हा तो काय झाला? जीवधारी झाला. परंतु प्रियानो लक्षात ठेवा, या आत्म्याच्या युगामध्ये, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या युगामध्ये पवित्र आत्म्याची भरपुरी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की मी आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, मी पित्याच्या आज्ञेमध्ये राहतो, मी पित्याची मर्जी पूर्ण करतो, मी पित्याच्या योजनेनुसार चालतो. पिता माझ्यामध्ये आणि मी पितामध्ये आहे. मी जातो आणि माझा कैवारी सत्याचा आत्मा तुम्हावर देतो. प्रियानो, या आत्म्याच्या आणि कृपेच्या युगामध्ये प्रभू तुझा पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये असू दे. तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. तुझ्या अन्नभाषाच्या वरदानाने भर. प्रभू माझा आत्मा मला चालवू नये, कुठल्या मनुष्याचा आत्मा मला चालवू नये, कुठल्या नातेवाईकाचा आत्मा मला चालवू नये, या जगाचा, संसाराचा आत्मा मला चालवू नये. तर यहोवा परमेश्वर तुझा सत्य आणि पवित्र आत्मा माझ्या जीव, आत्मा, शरीर, प्राण मध्ये चालू दे. माझ्या जीवनाच्या हरेक भागामध्ये, माझ्या जीवनाच्या हरेक क्षेत्रामध्ये, नस, हड्डी, जीव, आत्मा, शरीर, प्राण मध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह असू दे. हे प्रभूला या शेवटच्या काळी प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्म्याची भरपुरी, अन्नभाषाची भरपुरी. कारण प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त कुणालाही दोष न लावता देतो परमेश्वर. म्हणून प्रभूला प्रार्थना करा, हे प्रभू मला पश्चातापी हृदय दे, मला तुटलेलं हृदय दे. तू माझ्यासाठी या जगात आला, त्या वधस्तंभावर रक्त सांडला प्रभू, आणि यासाठी की परमेश्वर देवा तुझ्या रक्ताच्या द्वारे मला सुटकारा, तुझ्या रक्ताच्या द्वारे मला सुटकारा दे प्रभू. जीव, आत्मा, शरीर, प्राण, नस, हड्डीमध्ये तू मला तुझी कृपा, तुझी पवित्रता, तुझी धार्मिकता दे परमेश्वर देवा.
मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, मी अंत करणारे विश्वास मुखाने कबूल केलेला आहे आणि प्रभू यहोवा येशू महान तू येण्याची वाट पाहत आहे. माझ्या जीवनामध्ये रोज वाढ कर, माझ्या परिवारामध्ये वाढ कर, माझ्या जीवनामध्ये वाढ कर, मंडळीमध्ये वाढ कर प्रभू. कारण प्रभू या आत्म्याने परमेश्वर देवा अनेक लोक बापा हालेलुया उद्धार पाहायला पाहिजे, अनेक लोक तारणामध्ये यायला पाहिजे, अनेक लोक पवित्रतेमध्ये, अनेक लोक उद्धारमध्ये, अनेक लोक तुझ्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे. हे परमेश्वराची इच्छा आहे प्रिय. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की जावा तुम्ही महान आज्ञा, जावा तुम्ही साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्याला बाप्तिस्मा द्या. हे काम आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या द्वारे व्हायला पाहिजे, हे काम आपल्या परिवाराच्या द्वारे आणि मंडळीच्या द्वारे व्हायला पाहिजे प्रियानो. कधी ज्या वेळेस आपल्याला आत्म्याची भरपूर येते. येशू म्हणाला की तुमच्यातून एक नद्या वाहतील, जीवनाच्या नद्या वाहतील. त्या नद्या प्रभू परमेश्वराने आपल्यामधून वाहण्यासाठी एक कृपा दिलेली आहे प्रियानो. का तर जे लोक नाश पावत आहे, जे लोक अधर्मामध्ये, जे लोक पापामध्ये, अशुद्धतेमध्ये, अपवित्रतेमध्ये, ते देवाच्या राज्यात आले पाहिजे, ते देवाच्या राज्यात यायला पाहिजे प्रियानो. म्हणून जीवात्मा शरीर प्राण नस हड्डीमध्ये देवाची कृपा, देवाची पवित्रता आपल्या जीवनात आले पाहिजे प्रियानो. म्हणून प्रभू परमेश्वराने म्हटलेलं आहे की तुम्हाला मी काय देतो, आणि त्याने त्या देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल दिली प्रियानो. देवाच्या परिपूर्णतेमध्ये, देवाच्या पूर्णतेमध्ये आपण यायला पाहिजे. प्रभू तुझी परिपूर्णता आत्म्याच्या द्वारे माझ्या जीव, आत्मा, शरीर, प्राण आणि परिवारामध्ये होऊ दे परमेश्वर देवा. यासाठी की मला काय झालं पाहिजे, मला अक्कल येऊ दे प्रभू. प्रभू ही अक्कल कशासाठी पाहिजे परमेश्वरा, ही बुद्धी कशासाठी पाहिजे प्रभू, हे ज्ञान कशासाठी पाहिजे, तर तुझं परमेश्वरा काम करण्यासाठी प्रभू. तुझ्या बुद्धी, तुझ्या अक्कल बापा मला अशा प्रकारे दे की मी तुझ्यामध्ये राहावं प्रभू. मला बुद्धी कशासाठी दे परमेश्वरा, की तुझ्या राज्याचं काम करण्यासाठी. मला ज्ञान कशासाठी दे परमेश्वरा, की तुझ्या पवित्रतेमध्ये, तुझ्या धार्मिकतेमध्ये चालण्यासाठी प्रभू. प्रभू प्रियानो लक्षात ठेवा, हे जगाची मला अक्कल आहे, हे जगाचं मला बुद्धी आहे, हे जगाचं मला ज्ञान आहे, नाही चालत. पवित्र आत्म्यामध्ये जे रहस्य गुंतलेलं आहे, पवित्र आत्म्यामध्ये जे रहस्य आहे, पवित्र आत्म्यामध्ये जे भेद आहे, परमेश्वर प्रगट करत आहे की या पवित्र आत्म्याने ज्यावेळेस मी तुम्हाला परिपूर्ण करल त्यावेळेस तुम्हाला प्रथम मी अक्कल देईल. या जगाची अक्कल नाही आहे, संसाराची अक्कल नाही आहे, तुमच्या पापी नातेवाईकाची अक्कल नाही आहे, या समाजाची अक्कल नाही आहे, जगातून येणाऱ्या पुस्तकाची अक्कल नाही आहे. तर प्रियानो परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामधली अक्कल आपल्या जीवनामध्ये पाहिजे. त्यानंतर दुसरं बुद्धी प्रियानो, ह्या जगाच्या दैवताने मनुष्याचं हृदय, मन आणि बुद्धी काय केलेले आहे, आंधळे केलेले आहे प्रियानो. म्हणून तुम्हाला स्वर्गीय पवित्र आत्म्याची, पिता पुत्र पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताची बुद्धी तुम्हाला पाहिजे. आता तुमच्या बुद्धीने तुम्ही काम करू नका. ओ मला ज्ञान आहे, मला बुद्धी आहे, ते बाजूला ठेवा. परमेश्वराची बुद्धी तुमच्या जीवात्मा शरीर प्राण मध्ये असू द्या प्रियानो. परमेश्वराचं ज्ञान या सर्व प्रकारे तुम्ही दिलेले काय पाहिजे, हा कसब. काय हिंदीत काय बघा कसबला काय म्हटलंय, हा कसबला काय म्हणलेलं, युक्तिया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वराने दिलेली ही युक्ती जी आहे, हे युक्ती कशासाठी, तर परमेश्वराच्या राज्याचं काम करण्यासाठी, परमेश्वरामध्ये चालण्यासाठी, परमेश्वराच्या राज्याचं काम करण्यासाठी, परमेश्वराच्या राज्यामध्ये चालण्यासाठी, या जगामध्ये चालण्यासाठी. ओ प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची हालेलुया भरपुरी माझ्या जीवनामध्ये येऊ दे. यासाठी की मला अक्कल येऊ दे प्रभू, यासाठी की मला बुद्धी येऊ दे परमेश्वरा, यासाठी की मला ज्ञान येऊ दे. या जगाचं ज्ञान नाही, या जगाची बुद्धी नाही आहे, तर परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामधली प्रियानो लक्षात ठेवा. फरक समजून घ्या. जगाचं नाहीये. ज्यावेळेस पवित्र आत्म्याने तुम्ही परिपूर्ण होता, भरपूर येते प्रियानो, त्यावेळेस तुम्हाला अक्कल, बुद्धी आणि ज्ञान येते. आणि हे कशासाठी, हिंदीत शेवटचं काय 31 ना, हाँ. और उसने उसको परमेश्वर के आत्मा से ऐसा परिपूर्ण किया कि सब प्रकार की बनावट के लिए हाँ. उसको ऐसी बुद्धि, समझ
और ज्ञान मिला है हाँ, बुद्धि समझ ज्ञान मिला है कि वह कामगिरी की युक्तियाँ हाँ, कामगिरी की युक्तियां निकाल कर हाँ सोने चांदी हा और बस पित्तल में कामगिरी की युक्त्या हे परमेश्वराच्या राज्याचं काम करण्याची प्रियानो. त्याबरोबर जगात देखील कसं वागलं पाहिजे ते बी प्रभू आपल्याला शिकवा. म्हणून येशू म्हणाला, तुम्ही काय उत्तर द्यायचं ते तुम्ही स्वतः विचार आणि चिंता करू नका. ज्या त्यावेळेस मी तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये सांगल, ज्या त्यावेळेस मी तुम्हाला शिकवल, ज्या त्यावेळेस मी तुम्हाला सुचवल. प्रियानो, लक्षात ठेवा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला मागा, प्रभू तुझ्या आत्म्याची भरपुरी दे. तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह माझ्या जीवनात कर, माझ्या परिवारात कर, माझ्या मंडळीत कर प्रभू. ओ हे सर्व करण्यासाठी परमेश्वरा मला परमेश्वर देवा तू हालेलुया ज्ञान्या मूर्खाला तू परमेश्वरा निवडलं प्रभू परमेश्वरा. ओ मला या जगाचं ज्ञानी व्हायचं नाहीये प्रभू. मला जगाचं बुद्धिमत्ता नको आहे. या जगाची मला अक्कल नको आहे. लोक मला मूर्ख म्हणू दे, लोक मला निर्बुद्ध म्हणू दे, लोक मला परमेश्वरा ज्ञान शून्य म्हणू दे, पण प्रभू तुझ्या दृष्टीने बापा तुझी आज्ञा पाळण्यासाठी, तुझ्या वचनाचं मनन करण्यासाठी, ओ उपास प्रार्थनेमध्ये राहण्यासाठी, तुझ्या पवित्रतेने जगण्यासाठी, मी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी, ओ तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह दे. ओ तुझ्या राज्यासाठी मला तयार कर प्रभू. माझं जीवन, माझा परिवार परमेश्वरा मी तुझ्या हातात, तुझ्या भेदी समोर देतो परमेश्वरा. हे सर्व गोष्टी, हे आत्म्याची भरपुरीता माझ्या जीव आत्मा शरीर प्राण मध्ये असू दे, माझ्या परिवारामध्ये असू दे. आता प्रभू मला जगाची मैत्री नको, ओ पापाचं व्यसन नको आहे. अधर्म, अशुद्धता, पवित्रता हे मला नाशकड, हे मला पापाकड नेणार आहे. पण देवा तुझं परिपूर्णता, तुझ्या पवित्र आत्म्याची परिपूर्णता, तुझ्या पवित्र आत्म्याची भरपुरीता मला अक्कल आणि बुद्धी आणि ज्ञान देणार आहे. हे सर्व परमेश्वराच्या रहस्यामध्ये, परमेश्वराच्या आत्म्यामध्ये प्रियानो काय झालेलं आहे, दडलेलं आहे. तर प्रभूने ते प्रकाशन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आपल्याला पवित्र आत्म्याची भरपुरी जीवात्मा शरीर प्राण मध्ये परमेश्वराला प्रार्थना करा, परमेश्वराला कृपा मागा, परमेश्वराला उद्धार मध्ये, पवित्रतेमध्ये, धार्मिकतेमध्ये चाला प्रियानो. आणि देव करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला